नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे द ड्रीम्स ट्रेकर. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध अशा ब्रह्मगिरी किल्ल्यावर. नाशिकपासून 29 किलोमीटर अंतरावर असणारे त्र्यंबकेश्वर हे आद्य तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध आहे. याच त्र्यंबकेश्वर गावाच्या पाठीमागे ब्रह्मगिरीचा भला मोठा पर्वत उभा आहे. दक्षिण भारतातील पवित्र आणि महत्त्वाची मानली जाणारी गोदावरी नदी याच ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावते. अनेक संत, महर्षी, ऋषी यांनी या पर्वतावर तपश्चर्या केली. त्यामुळे या ब्रह्मगिरी पर्वताच्या अनेक पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणारे अनेक भाविक ब्रह्मगिरी पर्वताची पायी प्रदक्षिणा करतात व हा डोंगर चढून जातात. इतिहास काळात ब्रह्मगिरी पर्वताला श्रीगड तसेच त्र्यंबकगड या नावाने ओळखले जायचे. ब्रह्मगिरी किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला सुंदर दगडी पायऱ्यांची सोय केलेली आहे. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस चांगली दाट झाडी आहे. पुढे चालत गेल्यावर एक ऐतिहासिक वास्तू आपल्याला आकर्षित करते. ही दुमजली वास्तू पूर्वी एक धर्मशाळा होती. ब्रह्मगिरीला जाणाऱ्या पायऱ्या या वास्तू जवळूनच सुरू होतात. या पायऱ्या चढत असताना प्रथम उजवीकडे कातळात खोदलेली एक गुहा लागते आणि थोडे पुढे मारुतीरायाची एक दगडात कोरलेली भव्य मूर्ती लागते. येथून पुढे दगडात कोरलेल्या पुरातन पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो.
पायऱ्या चढत आपण किल्ल्याच्या पहिल्या कातळात कोरलेल्या दरवाजापाशी पोहोचतो. यानंतर पुन्हा काही पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ येतो. किल्ल्याचा दुसरा दरवाजा पार केला की लगेच आपण किल्ल्याच्या सपाटीवर पोहोचतो. पुढे पठारावर ब्रह्मगिरी मंदिर व गोदावरी उगमस्थान आपल्याला बघायला मिळते. जय गोदावरी माता. ब्रह्मगिरी मंदिरापासून परत फिरून दुर्गभंडार किल्ल्याकडे जाताना आपल्याला जटा मंदिर लागते. गौतम ऋषींचे गोहत्येचे पाप क्षमन करण्यासाठी भगवान शंकराने आपल्या जटा आपटून गंगेला या जटा मंदिरात प्रकट केले अशी श्रद्धा आहे. एका खडकावर भगवान शंकराने जटा आपटलेल्या खुणा दिसतात. ब्रह्मगिरीच्या पठारावरनं दुर्गभंडार, कापडा, उतवड, हरिहर, बसगड, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर नजरेस पडतात.
मित्रांनो, पुढच्या भागात आपण दुर्गभंडार किल्ला बघणार आहोत. आणि हो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.